नमस्कार मित्रांनो. मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की आपण शेतकरी बांधवांसाठी जो एक विषय घेऊन आलेलो होतो कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचा. त्यामध्ये आपण सांगितलं होतं की सफेद मुसळी हा जो विषय आहे तो खूप छान पद्धतीने आपण शेतकरी बांधवांपर्यंत घेऊन गेलो होतो आणि त्यांचं प्रॉडक्ट जे आहे ते मार्केटिंग त्याचं जे आहे ते आपण करून दिलेलं होतं. परंतु काही कारणास्तव ते जे आहे ते थोडंसं पुढे मागे झालं आणि आपण त्या ठिकाणी जे आहे कडकनाथ फार्मिंग किंवा कडकनाथ ब्रीड या संदर्भात आपण जे आहे ती सुरुवात केलेली होती आणि शेतकऱ्यांपर्यंत शेतकरी बांधवांपर्यंत आपण ते ब्रीड जे आहे ते घेऊन गेलेलो होतो. पुन्हा तोच विषय आपला जो होता तो महत्त्वाचा म्हणजे मार्केटिंगचा. तर मार्केटिंग त्याचं त्यावेळेस निश्चितच सर्वांना असं वाटायचं की त्यावेळेस जे झालेलं होतं की शहामृग हे जे ब्रीड त्यावेळेस आलेलं होतं त्याचं मोठ्या प्रमाणात पेव होतं मार्केटमध्ये आणि प्रत्येकजण म्हणायचा की कडकनाथ जे आहे ते याच पद्धतीचं ब्रीड होणार आहे आणि याचं जे आहे शहामृगाचं जे आहे ज्या पद्धतीने शेवटी काहीच झालं नाही तसं निश्चितच कडकनाथचं होणार आहे. परंतु आम्ही गमतीने आमच्या बांधवांना म्हणायचो की अरे बाबा तो शहामृग एवढा मोठा होता, तो ज्यावेळेस बंद झाला तर त्यावेळेस त्याला जंगलात सोडून द्यावं लागलं. परंतु कडकनाथ किमान आम्ही आमच्या नातेवाईकांना बोलून त्यांच्यासाठी पार्टी करू शकतो. हा झाला गमतीचा भाग. परंतु त्याचं मार्केटिंग हा प्रमुख विषय होता. कारण त्याचं जे मांस होतं ते थोडंसं काळसर रंगाचं होतं. सगळ्या या गोष्टी होत्या. आपल्या कस्टमरला बऱ्याचशा कस्टमर जे आहेत नॉन व्हेजिटेरियन कस्टमर्स आहेत त्यांना न पटणाऱ्या गोष्टी होत्या त्यामध्ये. त्यामुळे ते मार्केटमध्ये चालेल का नाही चालणार या सगळ्या गोष्टींचं किंतु परंतु जे होतं ते आम्ही जे आहे आमच्या माती घेतलं आणि त्याचं मार्केटिंगचा पुन्हा एकदा विडा उचलला. हे करत असताना 100 पिल्लांपासून जी आम्ही सुरुवात केलेली होती ती आम्ही नंतर जवळपास आमचे 10,000 पक्षी जे आहेत ते स्वतःचे ब्रीडर फार्मचे आम्ही कडकनाथचे नेऊन पोचवलेले होते. परंतु हे फक्त केवळ स्वतःचेच होते असं पण नाही बरं का. त्यामध्ये आमचा पूर्ण जो शेतकरी बांधव जो आहे तो शेतकरी वर्ग जो आहे तो एकत्रपणे येऊन आमच्याबरोबर कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच करत होता. त्यांना आम्ही बरोबर घेतलं आणि त्यांच्या माध्यमातून अतिशय सुंदरपणे हा कडकनाथचा जो काही बिझनेस आहे तो छान पद्धतीने राबवला गेला. हे होत असताना आमच्या बांधवांना चांगल्या पद्धतीचा बेनिफिट होत होता. सर्वजण आनंदित होते की 1200, 1300, 1400 रुपये भाव असणारा जो कडकनाथ आहे तो आम्ही आपल्या कस्टमरच्या आवाक्यात आणला. 300, 400, 500 रुपयापर्यंत जो आहे तो मार्केटमधले विकला जाऊ लागला. शेतकऱ्यांचा सुद्धा प्रतिपक्षी 200 रुपये खर्च होत होता आणि 400-500 रुपये हातात येत होते. अतिशय छान पद्धतीने चाललेलं होतं. परंतु त्या ठिकाणी म्हणता येईल की दृष्ट लागली. काही आमिष दाखवणाऱ्या कंपन्यांना सुद्धा हे प्रॉडक्ट खूप छान वाटलं आणि त्यांनी आमच्या बांधवाला जो आहे आमिषाचं जे एक फास जो आहे त्या ठिकाणी आवडला आणि कडकनाथ जो आहे तो मार्केटमधनं लुप्त होण्यासाठी त्याची क्रेज जी आहे ती संपवण्यासाठी ही गोष्ट कारणीभूत ठरली. प्रमुख आमचा विषय जो होता तो पोल्ट्रीचा कडकनाथ घेऊन आम्ही आलेलो होतो समोर. परंतु जर कडकनाथच त्या ठिकाणी जर मागे सरकलेला होता त्या ठिकाणी जर पाद होत होता तर आम्हाला या ठिकाणी शेतकरी बांधवांना या फायद्याच्या गोष्टीपासून लांब जाऊन द्यायचं नव्हतं आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी शेतकरी बांधवांना गावरान पोल्ट्री फार्मिंगमध्ये जे आहे ते आणण्याचं ठरवलं आणि त्यामध्ये ते आणण्यासाठी आणि त्याचे सर्व फायदे शेतकऱ्यांपर्यंत शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी पुष्पक आयुर्वेद फार्म या कंपनीची या मंचाची जी आहे ती स्थापना केली आणि या माध्यमातून आमच्या बांधवांना जे काही गरज लागेल, जे काही त्याची माहिती लागेल, जे काही मार्केटिंग नॉलेज असेल ते देण्यासाठी हा मंच जो आहे तो आम्ही या ठिकाणी आपले शेतकरी बांधवांसाठी घेऊन आलेलो आहोत. आणि पुढील व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने आपण याचा फायदा जो आहे तो आमच्या बांधवांना देऊ शकतो याची इत्थंभूत माहिती जी आहे मी तुमच्या पुढे घेऊन येणार आहे. तर आपण या ठिकाणी थांबतो आहोत. पुढच्या व्हिडिओला भेटूया. तोपर्यंत नमस्कार.